प्रेक्षक हो नमस्कार. आज महाराष्ट्र केवळ शांत नाही, तो स्थिर आहे. आपल्या इतिहासाच्या उंच शिखरावर उभा. या शांततेच्या अंतरंगात दडलेला आहे ओव्यांचा गोड नाद, अभंगाचा स्वर, क्रांतीचा जाज्वल्य हुंकार आणि साहित्याचा अथांग सागर. आजचा दिवस म्हणजे मातृभाषेच्या चरणी मनापासून अर्पण केलेली कृतज्ञतेची ओंजळ. आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करण्याचा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिवस. हा दिवस आपण साजरा करतो मराठी साहित्यातील अजरामर कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. ज्यांच्या लेखणीतून वेळात मराठे वीर दौडले सात अशी जाज्वल्य गर्जना उमटली, ज्यांनी मराठीला आत्मभान दिलं आणि स्वत्वाची जाणीव जागवली, त्या कुसुमाग्रजांच्या स्मरणातून आजचा आपण हा दिवस अभिमानाने साजरा करतो. आता आपण हे जे चॅनल पाहताय ती अध्यात्म आणि विज्ञानाची समन्वय प्रदान भूमी. ज्या भूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबांचा नामगजर आणि ज्ञानगजर, ज्यांच्या जीवनाच्या नादब्रह्माचा झंकार झाला, ते ज्ञानदानाचं कार्य अव्याहतपणे करणारे कर्मयोगी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी उभारलेलं MIT हे विद्यापीठ केवळ विद्यापीठच नाही, तर मूल्य शिक्षण, संस्कृती आणि मातृभाषेचा सन्मान जपणारं केंद्रच आहे. आणि त्या विचारधारेचा स्वर हा आपल्यापर्यंत पोहोचवणारं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल, हे देखील त्याच संस्कारांची अभिव्यक्ती. सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे चॅनल, या कार्यामागे एक कोमल, समर्थ, साहित्यप्रेमी व्यक्तिमत्व उभं होतं. स्वर्गीय उर्मिला काकू विश्वनाथ कराड. त्या कराड सरांच्या सहचारिणी त्यांच्या जीवन प्रवासातील सोबती होत्या. आज काकूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांचं मराठी साहित्यावरचं प्रेम. उर्मिला काकू या कुसुमाग्रजांच्या मानसकन्या होत्या. मराठी भाषेवर त्यांचं अपार प्रेम होतं. मराठीतील संवेदनशील लेखिका म्हणून उर्मिला काकूंची ओळख होती, ज्यांनी आपल्या शब्दातून संस्कार, संस्कृती आणि संवेदना जपल्या. माझ्या वडिलांची नाईच्या पुंड्याईनं, विद्वान वडील आणि आशिषित आईने मला फार छान जात्यावरची ओव्या शिकवली. माझ्या वडिलांची मला अगदी मनापासून आठवण होते की कसं बोलावं, कसं चालावं, कसं लिखाण शुद्ध लिहावं, हे वडिलांनी आम्हा भावंडांना शिकवलं. त्याप्रमाणे ज्यांची मी मानसकन्या मानते, ते ज्ञानपीठ पुरस्कार करते कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब यांची मला आज अतिशय तीव्रतेने आठवण होते की असा कोणाचा तरी कृपाप्रसाद मिळावा लागतो. एवढी मोठी माणसं, दिग्गज माणसं याच्यासाठी गोळा होतात, साधी गोष्ट नाही. हा कुठला तरी आशीर्वाद मिळावा लागतो. आजचा हा कार्यक्रम फक्त भाषेचा गौरव नाही, तर त्या सर्व शब्द साधकांना वंदन आहे. आज मराठी भाषा गौरव दिनी कुसुमाग्रजांचे तेजस्वी विचार, उर्मिला काकूंच्या संवेदनशील शब्दांची साथ आणि कराड सरांच्या कार्याची दिशा, अशी ही त्रयी जणू एका सुंदर कथेसारखी उभी राहते. एकीकडे साहित्याचा जाज्वल्य दीप, दुसरीकडे शिक्षणातून संस्कृती जपण्याचा ध्यास आणि मधोमध मातृभाषेवर अपार प्रेम. भाषा तेव्हा जिवंत राहते जेव्हा ती साहित्यामध्ये फुलते, शिक्षणामध्ये रुजते आणि संस्कारांमध्ये जगते. आज या पवित्र क्षणी आपण कुसुमाग्रजांना वंदन करूयात, उर्मिला काकूंना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करूयात आणि कराड सरांच्या या कार्याला प्रणाम करत आजच्या भागाची सुरुवात करूयात. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आज मागे वळून पाहताना मराठी भाषेचा हा प्रवास कसा होता हे अनुभवूया. शब्दांची जन्मभूमी. महाराष्ट्र भूमीत भाषा म्हणजे केवळ संवाद नव्हे, ती संस्कृतीची जन्मभूमी असते आणि आपल्या संस्कृतीची ओळख ती म्हणजे मराठी. आपण जन्माला आल्यानंतर पहिला शब्द देखील उच्चारतो, तोही मातृभाषेचाच. आणि या मातृभाषेतून आपण फक्त बोलतच नाही, तर मातृभाषेतूनच विचार देखील करायला लागतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. या ओळींमध्ये अभिमान आहे, कृतज्ञता आहे. मराठी बोलणं म्हणजे फक्त संवादच नाही, तर तो संस्कारांचा वारसा आहे. या भावनेला विश्वात मानवतेची दिशा देणारे आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर. त्यांनी विश्वशांतीचा जो ध्यास घेतला तो संत परंपरेच्या आणि मातृभाषेच्या संस्कारातूनच. हा मातृभाषेचा प्रवास सुरू झाला तो प्राकृत आणि अपभ्रंशाच्या प्रवाहात. लोकांच्या बोलण्यातून, जनजीवनातून एक नवा स्वर आकार घेत होता, तो म्हणजे मराठी. इसवी सन 11व्या-12व्या शतकात शिलालेखांमध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी उमटू लागली. 13व्या शतकात मराठीला भेटले संत ज्ञानेश्वर. त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ ओवीबद्ध केला. काय सांगू वेदांचे रहस्य, अवघे जग होईल प्रकाश. आणि सर्वाधिक प्रसिद्ध ओवी, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. भेद मिटले की एकत्व निर्माण होतं. या मराठीने सुरुवातीलाच समतेचा संदेश दिला आहे. संत नामदेव महाराज असं म्हणतात, तेथे करी माझे जुळवुनी पाय, देव भेटे आपुला ठाई. भक्ती ही दुरावलेली नव्हती, तर ती जवळची होती. संत तुकाराम म्हणतात, आधी बीज एकले, अंकुरले ते रोप झाले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. निसर्गाशी नातं जोडा, मानवता जोडा. मराठी ही पर्यावरण, समता आणि अध्यात्माची भाषा ठरली. स्त्री संत परंपरेत संत जनाबाई म्हणतात, काम करिता हरीस मरावा, काम करिता हरीस मरावा. संत मुक्ताबाई म्हणतात, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मराठीने स्त्रीच्या कंठातून अध्यात्म दिलं, मराठीने स्त्रीमनाला शब्द दिले. बहिणाबाई चौधरी म्हणतात, अडगळीत टाकू नका रे मना. शांता शेळके त्यांच्या गीतात म्हणतात, राधा ही बावरी. इंदिरा संत त्यांच्या कवितेत अंतर्मनाचा स्वर. मराठीने स्त्रीला व्यासपीठ दिलं समानतेचं. 17व्या शतकात मराठी पोहोचली राजकारभारात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रशासनात मराठीला मान दिला. राजमुद्रेवर कोरलेले शब्द, प्रतिपच्चेंद्र लेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता. मराठी स्वराज्याची ओळख बनली. हीच भाषा स्वराज्याची भाषा ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात मराठीला सन्मान मिळाला. स्वाभिमान, धैर्य आणि संघटन मराठी शब्दातूनच प्रकट झाले. पुढे नवजागरण काळात लेखणीतून मराठीने स्वातंत्र्याचा आवाज दिला. 18व्या-19व्या शतकात मराठीला नवी दिशा मिळाली, नवजागरणाची. या काळामध्ये एक नाव तेजाने उजळून निघालं, ते म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून मराठीने स्वातंत्र्याचा आवाज दिला. त्यांची घोषणा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा केवळ राजकीय नव्हती, ती मराठी अस्मितेची जागृती होती. छापखाने सुरू झाले, वृत्तपत्रे सुरू झाली, मराठी विचार मांडू लागली निर्भीडपणे. मराठीची वाटचाल संतांच्या दिंडीतून स्वराज्याच्या दरबारात आली. आता ती पुढे सरकली पेशवाईच्या काळात. पेशव्यांच्या प्रशासनात मराठी ही दैनंदिन व्यवहाराची भाषा झाली. दफ्तरे, हुकुमनामे, कागदपत्रे सर्वत्र मराठीचा वापर वाढू लागला. मोडी लिपीतून राज्यकारभार चालत होता. मराठी आता केवळ भक्तीची नव्हती, ती व्यवहाराची, शासनाची भाषा झाली होती. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा. ही केवळ शासनाची भाषा नाही राहिली, तर ती अस्मितेची घोषणा होती. स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्याने नव्या उंची गाठल्या. कुसुमाग्रजांनी पुन्हा मराठीला गर्जना शिकवली. त्यांच्या या ओळी, वेडात मराठे वीर दौडले सात. ही कविता इतिहासाची आठवण करून देत नाही, ती आत्मभान जागवते. ती सांगते, तुझ्यात अजूनही तोच जाज्वल्य आत्मा आहे. ज्ञानातून उतरे तरवारीची पात. वेदात मराठे वीर दौडले
ज्यात कादंबरी, कथा, मानसशास्त्र यांना नवी दिशा दिली ती वि.स. खांडेकरांनी. त्यांच्या ययाती यांसारख्या कादंबरीत मानवी मनाचा गूढ प्रवास दिसतो. मराठी आता केवळ भावना नव्हती तर ती चिंतन बनली होती. नाटक, चित्रपट, कविता, कथाकथन मराठीने प्रत्येक माध्यमात स्वतःचा ठसा उमटवला. मराठी आता केवळ प्रादेशिक भाषाच नव्हती तर ती समृद्ध, परिपक्व आणि बहुरंगी झाली होती. विशेषतः पु ल देशपांडे यांच्या नंतरचा काळ हा मराठीच्या नव्या उभारीचा काळ ठरला. उदाला हाणम्या सोलून काढेन. 2 तोट्या आहेत त्यातली. अरे अरे तुझ्या बापानं दीर्घ काढली होती काय रे तिखटातली ती. अरे तिखट ती रस्व 100 वेळाली तिखट तिखट. एका तोटीतून जाण्या पुढे पुढे करात पुढे. अरे तुम्ही पाट्या पाडा रे. हा गोंद्या कांदर त्याचा असं. पाणी सोडले तर 2 तास कावळे परकरातनं का खातीयस. पुलंनी मराठीला हसू दिलं, जीवनाकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी दिली. पण त्यांच्यानंतर मराठी साहित्यानं केवळ विनोदात रममाण न राहता अंतर्मुखतेचा, वास्तवाचा आणि नव्या प्रयोगांचा मार्ग देखील स्वीकारला. नाटकाच्या रंगभूमीवर प्रयोगशीलता वाढली. मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे प्रश्न, शहरी जीवनातील ताण आणि सामाजिक बदल यावर नाटके लिहिली जाऊ लागली. रंगभूमी अधिक धाडसी, विचारप्रवर्तक आणि प्रगल्भ झाली. मराठी सिनेमाने नवा आत्मविश्वास मिळवला. ग्रामीण वास्तव, स्त्रीमन, सामाजिक प्रश्न आणि इतिहास या सर्व विषयांना संवेदनशीलतेने हाताळले गेले. मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल मिळवली. मानवी मनाच्या सूक्ष्म छटा, अस्तित्ववाद, स्थलांतर, आधुनिकतेचा संघर्ष हे विषय प्रकर्षाने समोर आले. मराठी लेखकांनी जागतिक साहित्याशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि अखेर 2024 साली भारत सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला. हा केवळ सरकारी निर्णय नव्हता. हा हजारो वर्षांच्या संस्कृती, साहित्यिक आणि वैचारिक परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव होता. मराठीची मुळं अतिशय प्राचीन आहेत. शिलालेखांमध्ये, ताम्रपटांमध्ये, संत वाङ्मयामध्ये, लोकपरंपरेमध्ये तिची अखंड परंपरा आपण पाहतोच. आणि सर्वात महत्त्वाचं, ती आपल्या हृदयाची भाषा आहे. भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, पण अंतिम विश्वशांती आणि मानवता एकच. मराठीचा प्रवास केवळ शब्दांचा नाही, तो संघर्षाचा आहे, तो समतेचा आहे, तो स्वाभिमानाचा आहे. ही तीच भाषा ज्यात संत ज्ञानेश्वर यांनी अध्यात्म लोकांपर्यंत आणलं, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. ही तीच भाषा ज्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण आणि समतेचा मंत्र दिला, ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित केली. मराठी ही फक्त भावना नाही, ती परिवर्तनाची भाषा आहे. ही तीच भाषा ज्यात लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याचा हुंकार दिला, ज्यात कुसुमाग्रज यांनी स्वाभिमानाची गर्जना केली. आणि ही तीच भाषा जिच्या माध्यमातून पु ल देशपांडे यांनी समाजाला हसू दिलं, जगण्याला उभारी दिली आणि साधेपणाला सौंदर्य दिलं. ही भाषा जर भक्तीची गंगा म्हटलं तर ती संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांमधून झुळझुळते. ही भाषा जर स्वराज्याचा शंखनाद म्हटलं तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहगर्जनेतून उमटतो. ही भाषा जर सामाजिक समतेचा दीप म्हटलं तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रज्वलित होतो. ही भाषा जर न्याय, स्वाभिमान आणि संविधानाची वाणी म्हटलं तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून तेजाळते. ही भाषा जर स्वातंत्र्याचा जाज्वल्य ज्वालामुखी म्हटलं तर तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शब्दात धगधगतो. आणि ही भाषा जर माणुसकीचा, ज्ञानाचा, विनोदाचा, हसऱ्या जगण्याचा उत्सव आहे असं म्हणतो, तेव्हा तर तो असंख्य लेखकांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून फुलतो. आज आपण अभिमानाने सांगतो, ही फक्त बोलण्याची भाषा नाही, हा संस्कृतीचा शिरपेच आहे.
ही विचारांची ओळख आहे, ही अस्मितेची ओंजळ आहे. मराठीला आज अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे. हा केवळ सन्मान नाही, हा हजारो वर्षांच्या साहित्य, संत परंपरा, क्रांती, विचार आणि सृजनशीलतेचा गौरव आहे. ओवीपासून अभंगापर्यंत, पेशवाईपासून नवजागरणापर्यंत, स्वातंत्र्य लढ्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने प्रत्येक युगात स्वतःला नव्याने घडवलं. ही भाषा आमची राजभाषा आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती आमच्या हृदयाची भाषा आहे. तिच्या प्रत्येक शब्दात इतिहास आहे, प्रत्येक स्वरात संस्कार आहे आणि प्रत्येक वाक्यात भविष्य आहे. चला या अभिजात, समृद्ध, तेजस्वी मराठीचा अभिमान बाळगूया, तिचं संवर्धन करूया आणि जगभर तिचा नाद गुंजवूया. मराठी ही केवळ बोली नाही, ती विचार आहे, ती आंदोलन आहे, ती संस्कार आहे, ती माणुसकी आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो